नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अगदी मनपूर्वक मी तुमचं स्वागत करते. आजच्या भागामध्ये आता जानकी अवंतिकाला घेऊन रूममध्ये येते आणि सावकाश आराम कर, बाकी काही काळजी करू नको असे प्रेमाने सांगते. आणि हे बघ अवंतिका, मी तुझ्यासाठी ज्यूस घेऊन येते, तोपर्यंत तू बस इथे. त्यावरती अवंतिका जानकीचा हात धरत खुश होत वहिनी असं म्हणते. तेव्हा जानकी बाहेर जायला निघते आणि त्याच वेळेस सौमित्र दरवाजात येतोय. रागाने तो जानकीकडे बघतोय तर जानकी काही न बोलता बाहेर निघून जाते. तेव्हा आता सौमित्र इकडे तिकडे बघत राहतो. अवंतिका त्याचा हात धरते आणि त्याला बसायला सांगते. तेव्हा आता सौमित्र विचारतो की काय झालं, तुला काही हवं आहे का? त्यावरती अवंतिका म्हणते की हो, मला मात्र एकदम असा शांत आणि सर्व काही स्पेसिफिकली हँडल करणारा सौमित्र हवा आहे. ओके. त्यावरती आता सौमित्र विचारतो की अवंतिका, तुला सुद्धा माझं वागणं हे चुकीचं वाटतं का? त्यावरती अवंतिका म्हणते की सौमी, हे बघ, येथे प्रश्न मात्र चूक आणि बरोबर नाहीच. आजपर्यंत मात्र तू प्रत्येक गोष्टीला इतका असा रिॲक्ट होतोय आणि का तू असं वागतो तेच मला नाही कळत. त्यावरती आता लगेच सौमित्र म्हणतो की मला त्रास होईल, कारण आता तुला कोणत्याही गोष्टीचा त्रास होईल अशी कोणतीही व्यक्ती किंवा वस्तू तुझ्या आजूबाजूला नकोय, म्हणून मी काळजी घेतोय. त्यावरती अवंतिका त्याचा हात हातामध्ये धरत म्हणते की हे बघ सौमी, मला सगळं काही कळतंय, मी तुला खरंच सांगते की मी ठीक आहे म्हणून. आणि हे बघ, मला कोणीही त्रास देत नाही, लक्षात घे. आता वहिनी तर म्हणाल्या की प्रेग्नेन्सीमध्ये हे सगळं होणं नॉर्मल आहे, त्यामुळे तू इतका पॅनिक प्लीज होऊ नकोस. त्यावरती आता सौमित्र म्हणतो की हे बघ, मला तुझ्या बाबतीत आणि आपल्या बाळाच्या बाबतीत कुठलीही रिस्क घ्यायची नाही. आणि एखाद्या वेळेस आपल्याला असं वाटतं की प्रत्येक गोष्ट नॉर्मल वाटते, परंतु तीच गोष्ट आपल्याला कारणीभूत ठरते, त्याने खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो. त्यानंतर आता ऐश्वर्या, तिला खूप टेन्शन येते. तिला घडलेला तो सगळा प्रकार आठवतो. सौमित्र तिच्याशी जे वागला आहे तर ते सगळं काही तिच्या डोळ्यासमोर येते. तेवढ्यात तिथे आता जानकी किचनमध्ये ज्यूस करायला येते. ऐश्वर्या बिचारी आता काळजीने विचारते की जानकी, अवंतिका कशी आहे, ती आता बरी आहे ना? त्यावरती जानकी म्हणते की हे बघ, आता अवंतिका बरी आहे, परंतु मला एक गोष्ट सांग, तू का अशी वागलीस ग? तू अवंतिका आणि सौमित्र भाऊजी यांचा पाठलाग करत तू हॉस्पिटलपर्यंत का गेलीस? काय गरज होती? त्यावरती ऐश्वर्या आता अगोदर सॉरी सुद्धा म्हटलेली असते. आणखी मात्र आता पुन्हा रागानेच विचारते की त्यांच्या मागे जाण्याची तुला काय गरज होती बरं? तुला ही हेरेगिरी करण्याची काय गरज होती ऐश्वर्या, सांग ना. मगाशी मात्र तेथे वाद झाले असते म्हणून मी काहीच तुला त्याथे बोलले नाही, परंतु हे बघ, आता मला उत्तर हवं आहे की तू का गेली होती? त्यावरती आता ऐश्वर्याला याचा धक्का बसतो. ऐश्वर्या म्हणते की म्हणजे जानकी, तू सुद्धा माझ्यावर संशय घेते का? त्यावरती जानकी म्हणते, अगं हे बघ, तू जे काही वागलेली आहेस तर त्या सगळ्याने माझ्या डोक्यामध्ये प्रश्न निर्माण होणार नाही का? आणि काय बोलतेस तू? मला माझं कुटुंब एकत्र हवं आहे आणि तू माझ्या एकत्र कुटुंबाचा भाग आहे. सौमित्र भाऊजींच्या विरोधात जाऊन मी तुला या घरामध्ये आणले, तू जे काही केलंस ना, जे काही वागलीस ना, त्यामुळे मात्र. त्यावरती आता ऐश्वर्याला फार वाईट वाटतं. ऐश्वर्याच्या डोळ्यात पाणी येते आणि ती म्हणते की म्हणजे जानकी, तुझा सुद्धा माझ्यावर विश्वास नाही तर? म्हणजे माझे दादा हे बरोबर बोलत होते, ते मला समजवण्याचा प्रयत्न करत होते की मी कितीही चांगलं वागण्याचा प्रयत्न जरी केला तरी सुद्धा या घरातील एकही व्यक्ती माझ्यावर विश्वास नाही ठेवणार. ते मला म्हणत सुद्धा होते की या घरातील प्रत्येक व्यक्ती तुझ्याकडे संशयाच्या नजरेनेच बघणार. आणि मी त्यांना हे सांगत होते की त्या घरातील कोणतीही व्यक्ती जरी माझ्यावर त्यांनी विश्वास नाही ठेवला तरी सुद्धा जानकी मात्र माझ्यावर विश्वास ठेवेल, हे मी त्यांना ठणकावून सांगितले होते. परंतु माझा हा समज चुकीचाच होता, त्यामुळे कदाचित मला आता हे वाटतं की मी विश्वास ठेवण्याच्या लायकीची नाहीच. माझी अवस्था आता ती लांडगा आला रे आला अशी झालेली आहे. तर मी कितीही प्रामाणिक वागण्याचा प्रयत्न केला, कितीही विश्वास ठेवण्याचा प्रयत्न केला, कितीही खरं वागले तरी सुद्धा या घरात माझ्यावर कोणी विश्वासच ठेवणार नाही. ऐश्वर्या आता खूप वैतागलेली असते आणि रडतच हे सर्व ती आता जानकीला म्हणते. त्यानंतर आता सौमित्र म्हणतो की हे बघ, किती काही झालं तरी मला रिस्क घ्यायची नाही, मी लगेच डॉक्टरांना फोन करतो. तेव्हा तो आपला मोबाईल घेतो तर अवंतिका उठते आणि त्याला म्हणते की सौमी, अरे काही गरज नाही डॉक्टरांना फोन वगैरे करण्याची, खरंच ठीक आहे, आय एम ओके. आणि तसंही तू असल्यावर मला काही होणार तर नाहीच आणि तू तर मला होऊन देणार नाहीच असं काही, तुला खात्री नाही का? त्यावरती सौमित्र म्हणतो की आहे, परंतु हे बघ, मी कायम तुला प्रोटेक्ट करेल. पण हे बघ अवंतिका, तुला कोणताही त्रास झालेला मला नाही चालणार. त्यावरती अवंतिका म्हणते की हे बघ, मी तुला म्हटले की मला काही होणार नाही म्हणून, आणि का तू इतकी काळजी करतोस? आत्ता तर बहिणी म्हणालेत की प्रेग्नेन्सीमध्ये हे सर्व काही होणं अगदी नॉर्मल आहे. प्रत्येक छोट्या मोठ्या गोष्टीसाठी आपण डॉक्टरांना कॉल करणार आहोत का? नक्की सांग बरं मला. आणि अरे सौमी, जगामध्ये मी पहिलीच अशी बाई आहे का मी प्रेग्नेंट आहे म्हणून मला हे त्रास होतात? अरे सौमित्र, समजून घे. अरे जगातील प्रत्येक बाईला हे त्रास होत असतात प्रेग्नेन्सीच्या वेळेस. नको इतकी काळजी करू बरं.
उगाच टेन्शन घेतोस तू. आणि हे बघ, जोपर्यंत माझ्यासोबत जानकी बहिणी आहेत तोपर्यंत मला काही होणार नाही म्हणून, आणि मला कोणीही काही करू शकत नाही. कळे ना आता तुला हे सर्व. त्यावरती सौमित्र आता खुश होतो आणि म्हणतो की चल आराम कर. त्यामुळे तो तिच्या हाताला धरून प्रेमाने खूप काळजी घेतोय. त्यानंतर आता इकडे जानकी ऐश्वर्याला समजावते की हे बघ, तू इतकं टेन्शन घेऊ नकोस, असं काही नाही ऐश्वर्या. दीपक, सगळ्यांनी तुझ्यावर विश्वास ठेवायला हवं, असं काहीतरी कर, असं काहीतरी वाग तू, त्यासाठी तू प्रयत्न कर, असे नकारार्थी बोलू नकोस. आणि हे बघ, तू काय वागलीस, त्यामुळे तू जर माझं म्हणत असशील आणि तर माझ्या जागी तू स्वतःला ठेवून बघ बरं. तू माझ्याशी सुद्धा काही बोलली नाही, मला विश्वासात घेतलं नाही, आणि तू तर सौमित्र भाऊजी आणि अवंतिकाचा पाठलाग करत निघून गेली. मग अशामुळे मात्र माझ्या मनामध्ये शंका येणार आहे का? मग मी तुला त्याबद्दल काहीच विचारायचं नाही का? त्यावरती ऐश्वर्या म्हणते की मला माहिती आहे की मी खूप चुकीचं वागलं, मी असं वागायला नको होतं. अगं पण तू, सौमित्र, हे सगळेजण माझ्यापासून काहीतरी लपवतात हे मला सातत्याने जाणवत होतं. इतकी मोठी गोष्ट तुम्ही माझ्यापासून लपवतात, याच गोष्टीचं मला फार वाईट वाटत होतं, म्हणून मला राहावलं नाही आणि मी त्यांचा पाठलाग करत त्यांच्या मागे क्लिनिकमध्ये गेले. आणि हे बघ, आता मी तुला खरंच मनापासून सांगते की हे सर्व करण्यामागे माझं काही वाईट असं इंटेन्शन नव्हतं. आणि हे बघ, मागच्या वेळेस सुद्धा सौमित्र भाऊजी अवंतिकाला म्हणाले होते की तू या अवस्थेत मात्र केस लढायची नाही म्हणून, आणि त्यावेळेस सुद्धा मी विचारलं होतं की नक्की अशा अवस्थेत म्हणजे काय, तरी सुद्धा तुम्ही मला उडवाउडवीचे उत्तर दिले होते. आणि सौमित्र भाऊजी माझ्यावर खूप भडकले होते की तू या विषयावर आमच्याशी बोलायचं नाही, तुला तो हक्क नाही म्हणून. जेव्हा ओवीबरोबर अवंतिका खेळत होती त्यावेळेस मात्र अवंतिकाला पडता पडता मी वाचवलं होतं. त्यावेळेस मात्र म्हणजे मी तिला वाचवलं तरी सुद्धा ते माझ्यावर काही बोलले नाही, उलट भडकले. आणि तो सुद्धा क्षण आता जानकीला आठवतो, ऐश्वर्याला आठवतो की सौमित्र त्यावेळेस कसा रिॲक्ट झालेला असतो. जानकी, मला हेच कळत नाही की सातत्याने माझ्यासोबत हे असं का होतंय आणि का मी घरात आल्यापासून मला एकटीला पाडलं जातं. आणि हे बघ जानकी, एकटं पाडणं ही फिलिंग खरंच खूप वाईट आहे. आणि हे बघ, मी जे काही केलेलं आहे ते फक्त आणि फक्त अवंतिकाच्या काळजीपोटी केलेले आहे. आणि हे बघ, मी तुझ्याशी बोलण्याचा प्रयत्न केला होता, मी विचारलं होतं की नक्की अवंतिकाला काय झालेले आहे ते, आणि त्यावेळेस तू सुद्धा मला काही सांगितले नाही. मग मला असे वाटले की तुला सुद्धा काही गोष्टी माझ्यापासून लपून ठेवायच्या आहेत तर, आणि तुला सुद्धा मला काहीच सांगायचं नाही, म्हणून यासाठी मी हे पाऊल उचललं. आणि हे बघ जानकी, मला माहिती आहे की जे काही मी केलेले आहे तर ते योग्य नव्हते, खरंच मी चुकले, मला कळले सुद्धा नाही की मी चुकले म्हणून. त्यावरती अवंतिका म्हणजे जानकी म्हणते की हे बघ, तुला कळलं ना आता तू चुकली म्हणून, आणि बस इथे जरा शांत हो, सावर स्वतःला. आणि हे बघ ऐश्वर्या, सगळ्यात अगोदर तुला आता स्वतःला स्वीकारलं पाहिजे. आणि हे बघ ऐश्वर्या, तू जे काही अगोदर वागली होती त्याचे अजून सुद्धा पडसाद सगळ्यांच्या मनामध्ये आहेत, आणि त्यामुळे मात्र सगळ्यांना अजूनपर्यंत हेच वाटतं की तू बदलली नसेल, त्यामुळे तुला ते जज केल्यासारखं वागवतात. आणि हे बघ ऐश्वर्या, एक गोष्ट लक्षात ठेव, सगळेजण तुझ्यावर विश्वास ठेवतील, तो दिवस नक्कीच येईल. अगं, सगळ्यांचा विश्वास मिळवण्यासाठी तू इतकी काही करू नकोस, आणि असं सुद्धा वागू नकोस की लोकांचा तुझ्यावरचा अविश्वास वाढेल म्हणून. तशी तू आज वागली ना, मग तू या गोष्टीचा विचार का करत नाही बरं? आणि हे बघ, घरातील सगळेजण तुझ्या बाजूने आहेत, फक्त सौमित्र भाऊजीचा विचार करू नकोस. घरातील सगळेजण तुझ्यावर विश्वास ठेवतात, आणि हे बघ ऐश्वर्या, तुला हे मान्य करावंच लागेल की सौमित्र भाऊजींचा तुझ्यावर विश्वास नाही म्हणून. तो विश्वास मिळवण्यासाठी तुला थोडासा वेळ तरी त्यांना द्यावाच लागेल. आणखीन एक गोष्ट लक्षात ठेवायची की अवंतिकासाठी ते खूप पॉझिटिव्ह आहे, त्यामुळे अवंतिकाला काही झालेलं त्यांना सहन होणार नाही. तुमच्यातील जे नातं आहे तर ते ठीक होईपर्यंत आणि त्यांचा तुझ्यावर विश्वास बसेपर्यंत तुला अवंतिकापासून लांब राहावं लागेल. आणि हे कायम लक्षात ठेव, अवंतिकाच्या बाबतीत तू कुठलीही गोष्ट करायची नाही आणि तिच्यापासून तू लांबच राहा. त्यावरती ऐश्वर्या म्हणते की ठीक आहे, तू जसं सांगत आहे तसंच मी करेल, मी अवंतिकापासून नक्कीच लांब राहील. आणि हे बघ, मी तिच्याजवळ नाही जाणार, लक्षात ठेव. त्यानंतर जानकी सुद्धा तिच्या हातावर हात ठेवते आणि म्हणते की विश्वास ठेव, हळूहळू सगळं काही ठीक होईल. तेव्हा कुठे ऐश्वर्या थोडीशी चेहऱ्यावर स्माइल करते, जानकीला बरं वाटतं. जानकी ज्यूस करायला जाते तर ऐश्वर्याच्या डोळ्यात पाणी असतं, ती कशी बशी स्वतःला सावरते. त्यानंतर मात्र आता सुमित्रा ही सकाळी सकाळी बाहेर येते, आणि तेवढ्यात आता ऐश्वर्या जी खेळणी वगैरे फेकून दिलेली आहे तर ती गोळा करत आहे, आणि तेवढ्यात सुमित्राला खूपच आनंद होतो. सुमित्रा धावतच ऐश्वर्याकडे येते आणि ऐश्वर्या अगं, ही लहान बाळाची खेळणी वगैरे तू कुणासाठी आणलेली आहे? त्यावरती ऐश्वर्या खाली बघत म्हणते की ते अवंतिकाच्या बाळासाठी. आता अवंतिकाच्या बाळासाठी म्हटल्यानंतर सुमित्राला फारच आनंद होतो. सुमित्रा म्हणते की काय बोलतेस, आपली अवंतिका आई होणार आहे?
तेव्हा ऐश्वर्या मान डोलावून हो असं म्हणते आणि हे बघ ऐश्वर्या, अगं इतकी मोठी तू आनंदाची बातमी सांगितलेली आहे, पण तुझा चेहरा का उतरला बरं? आणि तेवढ्यात तेथे आता सारंग धावतच येतो. ऋषिकेश सुद्धा आलेला असतो. ऐश्वर्या बिचारी नाराज असते. तिच्या हातातील ती खेळणी वगैरे बघून सारंग धावतच येतो आणि विचारतो की ऐश्वर्या काय? अहो तुम्ही तर इतकी खेळणी वगैरे घेऊन सुद्धा आलात, पण काय हो, मी तुम्हाला थांबा म्हटलं होतं. आपल्याला दोघांना मिळून सरप्राईज द्यायचं होतं. अवंतिका वहिनीच्या बाळासाठी तुम्ही घेतलेला आहे असं जेव्हा सारंग म्हणतो त्यावरती ऋषिकेश म्हणतो की 1 मिनिट, म्हणजे तुला अगोदरच माहिती होतं का? तर सारंग म्हणतो की हो, मला म्हणजे कसं की थोड्या वेळापूर्वीच कळाले. ऋषिकेशला फारच आनंद होतो. ऋषिकेश म्हणतो की फारच आनंदाची बातमी आहे की आपले सौमित्र आणि अवंतिका आई बाबा होणार आहे. तर सुमित्राला सुद्धा फार आनंद होतो. सारंग तर आनंदानेच म्हणतो की हो ना, आजचा दिवस इतका स्पेशल आहे, त्यामुळे मला असं वाटतं की आपण तो आनंदाने सेलिब्रेट केलाच पाहिजे, साजरा केलाच पाहिजे असं मला वाटतं. त्यावरती ऋषिकेश म्हणतो की नक्की करूयात, परंतु मला एक गोष्ट सांगा की सौमित्र आहे तरी कुठे? त्यावरती ऐश्वर्या म्हणते की बेडरूममध्ये आहे. तेव्हा सुमित्रा म्हणते की थांब तू, मी त्याला खाली घेऊन येते कान पकडून आणि विचारते की तू का लपवलंस? इतकी मोठी आनंदाची बातमी होती आणि ती आमच्यापासून का लपवून ठेवली असेल बरं? ऋषिकेश म्हणतो की हो आई, नक्कीच विचार. आणि तेवढ्यात मात्र ऐश्वर्या खूप नाराजच असते. सुमित्रा आता सौमित्राला आवाज देते की सौमित्र खाली ये. आता ऋषिकेश सुद्धा आवाज देतो की सौमित्र खाली ये बरं. तेवढ्यात ऐश्वर्याला सारंग बघतो की ऐश्वर्या इतक्या नाराज का आहेत, म्हणून तो ऐश्वर्याच्या जवळ येतो आणि विचारतो ऐश्वर्या काय झालं, तुमचा चेहरा इतका का उतरला? त्यावरती ऐश्वर्या काही उत्तर देत नसते. तिच्या डोळ्यात पाणी असतं आणि ती खेळणी वगैरे आहे ते सगळे बॉक्समध्ये भरून ठेवत असते. सारंग विचारत असतो की ऐश्वर्या खरंच सांगा काय झालं हो? सारंग पुन्हा विचारतोय, परंतु आता ऐश्वर्या म्हणते की काही नाही. सारंग म्हणतो की काही नाही म्हणजे कसं? माझ्याकडे बघा बरं काय झालं, मी तुम्हाला काय विचारतो. ऐश्वर्या खाली मान घालून उभी असते. सौमित्र आणि ऋषिकेश सुद्धा आता पाहत असतात की ऐश्वर्याला काय झालेलं आहे. आणि तेवढ्यात तेथे जानकी खाली येते. जानकी आता हे सर्व पाहते. तेवढ्यात सारंग बघतो तर काय ऐश्वर्याच्या डोळ्यात पाणी येते. तो विचारतो की काय झालं ऐश्वर्या, डोळ्यात का पाणी आले, का रडतास तुम्ही? सुमित्रा आणि ऋषिकेश सुद्धा एकमेकांना खुणावतात की नक्की ऐश्वर्याला काय झालेले आहे. त्यावरती जानकी पुढे येते. जानकी म्हणते की हे बघा सारंग भाऊजी, ऐश्वर्याला काही झालेले नाही, मी ऐश्वर्याशी बोलले, सगळं काही ठीक आहे, काही झालेले नाही. आणि तेवढ्यात सौमित्र खाली येतो आणि म्हणतो की बहिणी कशाला लपवतात, खरं काय आहे ते सांगून टाक, कशाला लपवतेस बरं? तेव्हा जानकी आणि ऐश्वर्या ह्या सौमित्राकडे बघत असतात आणि सगळेजण सुद्धा सौमित्र नक्की काय बोलतो म्हणून त्याच्याकडे पाहत असतो. त्यावरती सौमित्र म्हणतो की खरं काय आहे ते सांगून टाक. जानकी म्हणते की काय खरं सांगून टाकायचं आहे, नक्की असं काय आहे? जे आहे ना तर तेच मी सांगितलेलं आहे. तेव्हा सौमित्र म्हणतो की हो का, म्हणजे जे काही आहे ते खरं सांगितलेलं आहे असं मला मात्र यांच्या चेहऱ्यावर नाही वाटत. तेव्हा सुमित्रा आणि सगळेजण पाहत असतात. सगळ्यांना कळतच नाही की नक्की हे दोघं काय बोलतात. सुमित्रा विचारते की 1 मिनिट, मला नक्की सांग की तुम्ही सगळेजण म्हणजे दोघंजण हे कोड्यात का बोलतात, नक्की असं काय झालेलं आहे? त्यावरती सौमित्र म्हणतो की कोड्यात बोलतो का? बरं ठीक आहे, इथे जण सगळेच आहे, सगळेजण इथे आहेत, त्यामुळे जरा काही स्पष्टच मी बोलतोय. तो ऐश्वर्याकडे हात करत म्हणतो या बाईमुळे मला बाप होण्याचा आनंद साजरा करता येत नाही, तिच्यामुळे मात्र सतत मला अवंतिकाबद्दल काळजी वाटत राहते. सौमित्र जे काही बोलतो ते ऐकून सगळ्यांना धक्का बसतो. सगळ्यांना मात्र ह्या सौमित्राचा राग येतोय आणि भीती वाटते की माझ्या बाळाला काही होणार तर नाही ना, हिच्यावर माझा विश्वास नाही म्हणून मला हिला सांगायचं नव्हतं. त्यावरती ऋषिकेश म्हणतो की अरे तू आम्हाला तरी कुठे सांगितलं सौमित्र, निदान आमचं सोडून दे, पण किमान म्हणजे आई आणि नानांना सांगायला हवे होते, त्यांना सुद्धा सांगूशी वाटलं नाही का तुला? तेव्हा आता सुमित्रा म्हणते की हो हे मात्र खरं आहे, कारण मला ही सौमित्र तुझी गोष्ट आवडली नाही, तू का मला सांगितलं नसेल बरं? इतकी सगळी आनंदाची बातमी होती आणि आमच्यापासून तू का लपवलीस? त्यावरती सौमित्र म्हणतो की सॉरी, मला खरंच तुमच्यापासून काहीही लपवायचं नव्हतं, कोणतीही गोष्ट लपून ठेवायची नाही, मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचेच होते. आणि ह्या सांगण्यामागचं एकच असं कारण होतं की तुम्ही उत्साहामध्ये आनंदामध्ये सगळं काही ऐश्वर्याला सांगून ठेवता. त्यावरती आता सारंगला फार राग येतो. ऋषिकेश सुद्धा म्हणतो की अरे जरी काय झालं असतं बरं, ऐश्वर्याला जर समजले असते काय फरक पडला असता? त्यावरती सौमित्र म्हणतो की अरे जे करायला नको होतं तर ऑलरेडी ते सर्व ती करून बसलेली आहे. त्यावरती सुमित्रा म्हणते की अरे नक्की तुला काय म्हणायचं आहे, तू असं का बोलतोस? सौमित्र म्हणतो की ती माझ्या आणि अवंतिकाच्या मागे डॉक्टरांकडे आली होती, आमचं आणि डॉक्टरांचं जे काही बोलणं आहे तर ते इने चोरून ऐकलेलं आहे. तेव्हा ऐश्वर्या खाली मान घालते आणि जानकीला आता वाईट वाटतं, हे असं चुकीचं वागायला नको होतं. आता हे सगळं काही सांगितल्यानंतर
सौमित्र विचारतो की मला एक गोष्ट सांग की दादा तिला हे सर्व करण्याची गरज काय होती. हे बघ, ही बाई घरात असताना मात्र मला माझ्या बाळासाठी आणि अवंतिकासाठी खरंच खूप भीती वाटायला लागलेली आहे. आणि का आलीस तू पुन्हा या घरामध्ये, म्हणून तो सगळ्यांच्या समोर आता ऐश्वर्याला विचारतो, भडकतो तिच्यावर. त्यावरती ऐश्वर्या म्हणते की सौमित्र तुम्ही असं का बोलतात, हे घर माझं सुद्धा आहे ना हो. आणि हे बघा, या घरामध्ये परत अगदी येण्यामागे माझं काही असं वाईट इंटेन्शन नव्हतं. त्यावरती सौमित्र सुद्धा रागाने भडकतो आणि तिच्या समोर येऊन म्हणतो की जेव्हा तू अवंतिका आणि माझ्या मागे मागे डॉक्टरांकडे आली होती तेव्हाच मला माझं तुझं जे काही कारण आहे, तुझ्या मनातील जे काही आहे ना कपटी भावना, ती मला समजली. यामागचं इंटेन्शन तुला चांगलं नाही हे मला नक्कीच समजलेलं आहे. तुझ्यामुळे मात्र माझ्या बाळाला आणि अवंतिकाला इतकंसं जरी त्रास झाला ना, मी तुला सोडणार नाही. त्यावरती ऐश्वर्याच्या डोळ्यात पाणी असतं आणि ती तरी जीव तोडून सांगते की हे बघा सौमित्र, बघ मला तुमच्या बाळाची आणि अवंतिकाची खरंच खूप काळजी आहे. त्यावरती सौमित्र इतका भडकतो, इतका रिॲक्ट होतो की आता तुझ्या तोंडातून आमच्या बाळाचं नावसुद्धा घेऊ नकोस, म्हणून तिला कानामागे द्यायला तो जातो, तिच्यावर हात उगारतो. त्यावरती सगळेजण धावतच पुढे येतात. जानकी म्हणते की सौमित्र भाऊजी काय बोलतात आणि काय वागतात. सौमित्र इतका भडकलेला आहे तर ऐश्वर्या बघते आणि खूप रडत असते. सगळेजण धक्क्यानेच आता ह्या सौमित्राकडे पाहत असतात. त्यावरती ऐश्वर्या सुद्धा घाबरत नाही. ऐश्वर्या म्हणते की का थांबलात सौमित्र भाऊजी, आणि जानकीला विचारते की तू का थांबवलंस त्यांना. आणि ऐश्वर्या सौमित्राला म्हणते की नाही, माराच आज तुम्ही मला, आज तुमच्या मनातील राग द्वेष सगळं काही व्यक्त करा आणि एकदाच मारा मला. म्हणून ऐश्वर्या सुद्धा आता खूप भडकलेली रिॲक्ट होते. मारा मला असं जोरात ओरडते. तेव्हा सौमित्र लगेच बाजूला होतो. तर सारंगला सुद्धा फार राग येतो. सारंग लगेच रागाने विचारतो की दादा, ऐश्वर्यावर हात उचलण्याची तुझी हिंमतच कशी झाली. त्यावरती आता लगेच जानकी म्हणते की सारंग भाऊजी तुम्ही तरी शांत बसा. त्यावरती सौमित्र म्हणतो की थांब वहिनी, आज मात्र त्याच्या बायकोसाठी तो मला जाब विचारतोय आणि त्याची कसली हिंमत झालेली आहे. आणि ज्या बाईसाठी तो आज मला जाब विचारतो ना, ज्या बाईने त्याचा कायम विश्वासघात केलेला आहे, त्या बाईसाठी आज मात्र तो तिच्यासाठी मोठ्या भावावर आवाज चढून बोलणार आहे. तर हे पण त्याला बोलायचं असेल तर बोलून नाही. त्यावरती सारंग सुद्धा आता रिॲक्ट होतच म्हणतो की अरे तुला कळत नाही का, ऐश्वर्या पूर्णपणे बदललेले आहेत, म्हणून किती काही झालं तरी तुला ते मान्यच करायचं नाही. तेव्हा सौमित्र सुद्धा भडकून म्हणतो की हो, नाहीच करायचं, कारण ती तुला मूर्ख बनवत आलेली आहे, कायम तिचा अपमान वगैरे करत तुला घोळात घेत आलेली आहे. मुळात म्हणजे ती बाई तुला तिचा नवराच मानत नाही आणि तू तिच्या इतकं पुढं करतोयस. त्यावरती आता ऐश्वर्या खूप रडत असते. तिला इतकं रडू येतं. त्यावरती सौमित्र आता वाटेल तसे आरोप करतच असतो की ती बाई कधी बदलणार नाही आणि पुन्हा तुला गुलाम करायचं आहे. तर सारंगला सुद्धा फार राग येतो. सारंग सुद्धा जोरात ओरडतो की बास कर आता. सारंग लगेच म्हणतो की बास झालं, खूप काही बोललास तू. त्यावरती आता ऋषिकेश सारंगलाच म्हणतो की सारंग तू शांत हो बरं, आता कोणीही काही बोलायचं नाही, कळले ना तुम्हाला. अरे तुम्ही तर सक्की भावंड आहात एकमेकांची की वैरी आहात, त्यामुळे शांत व्हा आणि बास करा, बास झालं एकदाच. तेव्हा सौमित्र म्हणतो की नाही, तो माझ्याशी एक भाऊ म्हणून नाही बोलत दादा, तर तो ऐश्वर्याचा नवरा म्हणून माझ्याशी बोलतोय. सगळ्यांना मात्र आता सौमित्रचं हे बोलणं वेगळं वाटत असतं. सगळेजण त्याच्याकडे धक्क्याने पाहत असतात. आणि हे पण एक गोष्ट लक्षात ठेव, जोपर्यंत तू ऐश्वर्याचा नवरा म्हणून मला बोलणार आहेस तोपर्यंत मी सुद्धा अवंतिकाचा नवरा म्हणून तुला उत्तर देणार आहे, लक्षात ठेव. आता सगळ्यांना या दोघांचं चाललेलं भांडण बघून खूप मोठा धक्का असतो. आता सुमित्रा, ऋषिकेश, जानकी सगळेजण धक्क्याने त्यांच्याकडे पाहत असतात. आणि ऋषिकेशला विचारतो की तुम्हाला का शांत होण्यासाठी सांगतोस दादा, आणि तुला दिसत नाही की जानकी बहिणी अजून सुद्धा ऐश्वर्याला सपोर्ट करते म्हणून. त्यावरती जानकी समजावते की हे बघा भाऊजी, तसे नाही, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय, प्लीज तुम्ही शांत बसा, मी तुम्हाला समजावते. परंतु सौमित्र कुणाचं ऐकून घ्यायला तयारच नसतो. तो मोठ्याने आता ओरडत असतो आणि रिॲक्ट होतोय आणि स्पष्ट म्हणतो की किती काही झालं तरी मी आता शांत नाही बसू शकत. त्यावरती सारंग सुद्धा शांत बसायला तयारच नसतो. तो विचारतो की सांग ना, अरे तुला माझ्या बायकोचा काय प्रॉब्लेम आहे, तुझ्या बायकोला आणि बाळालाही त्रास देईल असं तुला वाटतं का. दीपक, अरे जेव्हा ऐश्वर्याला हे समजले की अवंतिका वहिनी प्रेग्नेंट आहे त्यावेळेस मात्र त्यांना किती आनंद झालेला होता हे तुला माहिती आहे का. त्या बाहेर गेल्या, त्यांना इतका आनंद झाला, बाळासाठी मात्र खूप काही खेळणी, कपडे वगैरे सगळं काही त्या अगदी आनंदाने खुश होत घेऊन आल्या. आणि हे तुला नाही दिसत का, त्यांचं प्रेम तुला नाही दिसत का. आणि हे बघा, हा तुझ्या मनातील संशय आहे तर तुला नात्याचा हात सोडायला भाग पाडतोस आणि तू नात्यांना तोडायला तयार आहेस का. त्यावरती ऐश्वर्या म्हणते की हे बघा सारंग प्लीज तुम्ही तरी शांत व्हा, तुम्ही तरी ऐकून घ्या प्लीज. त्यावरती आता सारंग म्हणतो की नाही ऐश्वर्या, काही झालं तरी आज मात्र मला शांत
करू नका तुम्ही. सौमित्रला म्हणतो की हे बघ दादा, मी तुला शेवटचं सांगतो की ऐश्वर्याच्या तुझ्याविषयी जो काही असणारा तुझ्या मनामध्ये संशय आहे तर तो मिटून टाक. तर मात्र तो हाताने इशारा करतो. तर सौमित्रसुद्धा रागाने त्याला ढकलतो आणि नाहीतर काय असं म्हणतो. जानकी मात्र आता जोरात सौमित्र भाऊजी असं ओरडते. ऋषिकेश सारंगला धरतोय. तेवढ्याच सुमित्रा धावतच येते आणि म्हणते की पुरे करा हे सर्व नाटक. सगळेजण सौमित्राकडे रागाने पाहतात आणि सौमित्र तर खूपच रागवलेला आहे. त्यानंतर मात्र आता जानकीला ऋषिकेशला फार टेन्शन येते, सुमित्राला सुद्धा आणि ऐश्वर्याला सुद्धा. तर मित्रांनो, आता हा भाग येथे संपतोय. पुढील भागामध्ये सौमित्र आता घर सोडून जायला निघतो आणि म्हणतो की दादा प्लीज मला अडू नको. ऋषिकेशने त्याला अडवलेलं असतं की जायचं नाही म्हणून आणि सौमित्र म्हणतो की प्लीज मला जाऊन दे हे घर सोडून. हे बघ आता खूप काही झालेलं आहे. या अगोदर मी गप्प राहिलो कारण आता माझ्या बाळाचा प्रश्न आहे. मी नाही गप्प बसू शकत. मला अजिबात रिस्क घ्यायची नाही. अवंतिका ऋषिकेश दोघंही आता सौमित्राला समजवतात आणि सौमित्र मात्र ऐकायला तयारच नसतो. सौमित्र आपली बॅग भरत असतो. अवंतिका म्हणते की सौमित्र मी काय बोलते आणि तेवढ्यात तेथे जानकी धावतच येते. तेवढ्यात जानकी मात्र धावतच येते आणि म्हणते की ऋषिकेश लवकर माझ्या सोबत चला खाली. त्यावरती ऋषिकेश म्हणतो की काय झालं. जानकी तर खूप घाबरलेली असते. तेव्हा जानकी म्हणते की हे बघा, सारंग भाऊजींना हार्ट अटॅक आलेला आहे. ऐकल्यानंतर मात्र आता एक फार मोठा धक्का बसतो. ऋषिकेश सौमित्र आता म्हणतात की काय बोलतेस वहिनी. जानकी आता रडत असते. तेव्हा आता मित्रांनो, सारंगला काय झालं असेल लकी आणि सारंगला आता ह्या संकटातून वाचवण्यासाठी ऐश्वर्या काय करेल, सौमित्र आणि आता सारंग यांच्यामधील वाद कसे मिटतील हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.